मात्र मागील 30 महिन्यापासून एकही रिक्त पद भरलेलं नाही अशी माहिती जी आहे ती माहितीच्या अधिकाऱ्यात आता समोर आलेली आहे। असं आहे की RTI ॲक्टिव्हिस्ट श्री अनिल गलगले यांनी महाराष्ट्र सरकारला एक विचारणा केली होती की आपण सातत्यानं असं सांगताय की 75,000 लोकांना आम्ही डायरेक्ट नोकरीच्या अपॉइंटमेंट लेटर दिलं आणि म्हणून त्यांनी ती वस्तुस्थिती जाणून घेण्याकरता म्हणून की खरोखर महाराष्ट्र सरकारनं 75,000 लोकांना खरोखर डायरेक्ट सरकारी नोकऱ्या दिल्या का, आणि म्हणून त्याचा उत्तर महाराष्ट्र सरकारकडूनच असं मिळालं आहे की जवळजवळ गेल्या 1.5-2 वर्षामध्ये एकही महाराष्ट्रातून नोकरी देण्यात आलेली नाही। अशा पद्धतीचं त्यांना आलेलं उत्तर आज आपल्या हातामध्ये आहे आणि आम्हाला देखील ते कळलेलं आहे। आपल्याला आठवत असेल की 2014 साली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आताचे विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी सांगितलं होतं की आम्ही वर्षाला 2 कोटी नोकऱ्या ह्या सुशिक्षित बेरोजगारांना देऊ, सरकारी नोकऱ्या देऊ, खाजगी नोकऱ्या वेगळ्या। परंतु 9 वर्ष झाली, वास्तविक 18 कोटी तरुणांना नोकऱ्या मिळायला हव्या होत्या, पण गेल्या 2 ते 3 महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान आपल्या महाराष्ट्रामध्ये आले होते आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं 75,000 लोकांना आम्ही नोकऱ्या देतोय असा सांगण्याचा कार्यक्रम केला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही 75,000 नोकऱ्यांचं वाटप करतो असं सांगितलं, परंतु आता प्रत्यक्षपणे माहिती आली आहे त्या पद्धतीनं एकाही तरुणाला नोकरी मिळाली नाही। आणि ही जर वस्तुस्थिती खरी असेल तर ही बाब अत्यंत धक्कादायक आहे, निषेधार्ह आहे। खरं पाहिलं तर विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला डिस्क्वालिफिकेशनची नोटीस का दिली हेच कळत नाही। याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे गटाचे भरत गोगावले हे पार्टी व्हीप आहेत, पक्षप्रतोद आहेत असं त्यांनी जाहीर केलं होतं, परंतु सुप्रीम कोर्टानं आपल्या निर्णयामध्ये भरत गोगावले हे पक्षाचे व्हीप होऊ शकत नाहीत, ते नियमबाह्य आहेत आणि म्हणून त्यांच्या नियुक्तीला ही सुप्रीम कोर्टानं मान्यता नाकारलेली होती। आणि म्हणून भरत गोगावलेने आम्हाला जो व्हीप दिला तो चुकीचा होता, नियमबाह्य होता हे कोर्टानंच ठरवलं। तरी देखील माननीय विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला नोटीस काढून त्या संदर्भातलं आमचं म्हणणं मागवलं होतं। नोटीस मिळाल्यापासून आम्हाला 7 दिवसाच्या आतमध्ये तुमचं म्हणणं सादर करा असं सांगितलं होतं आणि 7 दिवस पूर्ण होण्यापूर्वीच आम्ही आज आमचं म्हणणं विधानसभा अध्यक्षांच्याकडे आमच्या वकिलांमार्फत मांडलेलं आहे। असं आहे की लोकशाहीमध्ये आपल्याला आपलं मत व्यक्त करता येतं, पण आज देशामध्ये आणि राज्यामध्ये लोकशाही आहे का? त्यामुळं अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावर तुम्ही जरी मला प्रश्न विचारलात की तो अध्यक्षांची मनमानी आहे का, तरी त्याबाबत मला भाष्य करणं अवघड आहे। मी काल कामकाजावर नाराजी दर्शवलीच होती, म्हणजे सभागृहासमोर कुठलंही कामकाज नाही। सभागृह सुरू झाल्यापासून राष्ट्रगीतापासून महाराष्ट्रगीतापासून 31 मिनिटामध्ये सभागृहाचं कामकाज संपलं आणि तरी देखील विरोधी पक्षाला आपलं म्हणणंच मांडू द्यायचं नाही आणि म्हणून मी नाराजी व्यक्त केली होती। सर, आज बच्चू कडू म्हणाले की म्हणजे शिंदे साहेब अडचणीत आहेत त्यामुळे मला मंत्रिपद। बच्चू कडूंना मंत्रिपद हवं की नको, त्यांना द्यावं की न द्यावं याच्याशी मला ना देणं ना घेणं, ना सुख ना मला दुःख। परंतु बच्चू कडूंच्या मनामध्ये एक गोष्ट मात्र कायम राहील की उद्धवसाहेब ठाकरेंमुळेच मला मंत्रिपद मिळालं होतं, याचा मला आनंद आहे। मी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष, तो ही गोष्ट खरी आहे,
वास्तविक अजित पवार साहेबांनी 2 ते 3 वेळा माननीय पवार साहेबांची भेट घेतली, ही आता गोष्ट काही लपून राहिलेली नाही. पण त्यांचं मनोमिलन होईल की न होईल याबाबत भाष्य करणं अवघड आहे. याचं कारण अजितदादा पवार आणि त्यांच्याबरोबरच्या काही लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला, परंतु पवार साहेबांनी खूप संयम पाळला होता. परंतु स्वतः अजितदादा आणि अजितदादांच्या बरोबरच्या काही वरिष्ठ नेत्यांनी ज्या पद्धतीनं पवार साहेबांच्यावर तोंडसूक घेतलं, काही लोकांनी किंवा त्याच लोकांनी त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदावरून देखील दूर केलं असं दावा केला. त्यामुळं त्यांचं मनोमिलन होईल की न होईल याबाबत मी भाष्य करणं काही योग्य नाही. मला माहीत नाही पवार साहेबांचा त्याबद्दल स्टँड काय होता, जयंतराव पाटील त्या ठिकाणी काय होते, अजितदादा पवार आणि त्यांचे सहकारी पवार साहेबांना विचारून गेले होते की नव्हते गेले, आणि मग जर विचारून गेले नसतील तर पवार साहेबांच्या हातामधलं काम पुरं होईपर्यंत त्यांना जर बसावं लागलं असेल तर त्याला ताटकळत बसलं असं म्हणता येणार नाही, आणि बसवलं असेल तर मला माहीत नाही. मला सांगता येणार नाही त्याबाबत. आता मी त्या पक्षाचा प्रांताध्यक्ष नाही, मी तुमच्यासारखाच एक नागरिक म्हणून लक्ष ठेवून आहे. जो मामला था आप लोगों ने किया था, सुनने में आ रहा है कि संजय की विधायक में किसी पद को निश्चित दिया गया है, आप लोगों वहाँ कुछ क्या नई बात क्या है? ऐसा है कि 16 आमदारों का सस्पेंशन करावा करना चाहिए. कट करा जरा, ते कट करा जरा. हमारे जो मुख्य प्रतोद है, चीफ व्हिप है सुनील प्रभु, उन्होंने 16 आमदार उनको डिस्क्वालीफाई करिए ऐसी मांग पहली की थी, क्योंकि हमारे चीफ व्हिप मुख्य प्रवक्ता मुख्य प्रतोद सुनील प्रभु जी है, वो पक्ष प्रमुख माननीय उद्धव साहब ठाकरे जी ने उनको अपॉइंट किया है और सुप्रीम कोर्ट ने उनको मान्यता दी है. तो सुनील प्रभु ने जो मांग की थी 16 आमदार डिस्क्वालीफाई करने की, उसके ऊपर पहला निर्णय होना चाहिए था. हमारे ऊपर जो नोटिस दी गई है तो भरत गोगावली जी ने हमें नोटिस दी थी उसका जवाब देने के लिए. अभी उसको 1 साल हो गया, 1 साल में कोई डिसीजन नहीं हो पाया. 1 साल में उसके पहले सुप्रीम कोर्ट ने डिसीजन दिया था कि भरत गोगावले लीगल व्हिप नहीं हो सकता, लीगली पार्टी प्रतोद नहीं हो सकता, पार्टी प्रतोद सुनील प्रभु ही है. तो सुप्रीम कोर्ट के डिसीजन के बाद हमें नोटिस आएगी ये हमें अपेक्षा नहीं थी, और नोटिस नहीं आनी चाहिए थी, ये मेरी राय है. ऐसा है कि हमने विधानसभा अध्यक्ष जी ने हमें जो नोटिस दी थी उसमें हमें नोटिस मिलने के बाद 7 दिन के अंदर हमारा जो भी कहना है, हमारा जो भी एक्सप्लेनेशन है वो सबमिट करने के लिए उन्होंने कहा था. वो हमने हमारे आज वकील के थ्रू करवाया है. एक सवाल आज कल से बहुत जमा रहा है. पूर्व सांसद बीजेपी के एक सोमैया, जिसमें एक वीडियो उनका वायरल हुआ है. एक ऐसा आदमी जो सभी के खिलाफ एफआईआर करना पड़ा, बहने करवाता था, कई मामले दर्ज कर रहा. अब उन्हीं का एक वीडियो वायरल हो रहा है कि महाराष्ट्र प्रदेश में होगा, तो क्या कहेंगे? ऐसा है कि किरीट सोमैया का जो वीडियो वायरल हो गया उसके ऊपर मैंने सुबह विस्तार से टिप्पणी की. अभी पूरे महाराष्ट्र में आंदोलन हो रहा है, पूरे महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी की जीत हो रही है. पूरे महाराष्ट्र में, पूरे देश में भारतीय जनता पार्टी विद डिफरेंस, जो सबसे अलग, जो सभ्य पार्टी, जो साजन सुचिता वाली पार्टी, जो नेक नीति वाली पार्टी, जो चारित्र्य संपन्न पार्टी, जो बाकी सबको भ्रष्टाचारी कहने वाली पार्टी, उसी पार्टी का एक नेता इसी स्थिति में आता है और दिल्ली में
एनडीए की मीटिंग चल रही है, उसी टाइम ये सब बाहर आना, इसका ये भारतीय जनता पार्टी इसके खिलाफ क्या एक्शन लेती है वो देखना चाहिए। उद्धव ठाकरे बैठक में गए थे, बैठक काफी सफल रही और यूपीए गठबंधन का नाम भी दिया गया है पूरा इंडिया का करीब। उद्धव ठाकरे वापस महाराष्ट्र लौट रहे हैं। बैठक का अगला बैठक महाराष्ट्र में होने की संभावना है। इस बैठक को लेकर कितनी संभावनाएं आपकी है विपक्ष में? नहीं, आपने देखा होगा कि 26 अलग अलग पार्टियां भारतीय जनता पार्टी के खिलाफ इकट्ठी हो गई है, गठबंधन बनाने जा रही है। कल तक भारतीय पार्टी बोल रही थी कि हम हमारे अकेले के बलबूते पे फिर 400 सीटें चुन के लाएंगे। आज उनको झूठा बयान देना पड़ा कि हमारे पास भी छोटी मोटी 30 पार्टियां हैं। इसका मतलब जो कल तक पार्टी भारतीय जनता पार्टी सबकी यही चेष्टा करती थी कि सब पार्टियां इकट्ठी आ रही है, तो अभी उनको भी सब इकट्ठी पार्टी, छोटी मोटी पार्टी इकट्ठी करनी पड़ी। इसका मतलब जो बेंगलुरु में मीटिंग हो गई, उसका इम्पैक्ट 2024 के पार्लियामेंट के इलेक्शन पे सकारात्मक दिखाई देगा। तो समझेगा कि अगला विपक्ष दलों की बैठक महाराष्ट्र में होगी। महाराष्ट्र में विपक्षी दलों के स्वागत करने की तैयार है महाराष्ट्र? उद्धव साहब अभी वहाँ से निकले हुए हैं, मैं तो यहाँ सेशन में हूँ। शायद हमारी कल मुलाकात हो जाएगी, उसके बाद में उसके ऊपर टिप्पणी करना उचित हो जाएगा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।